इकडे पण पापलेट आहे भाई. पापलेट कैसा आहे? कैसा आहे? 100ला. भाई सुरमई कैसा आहे? 250 का जोड़ी है, 200 का जोड़ी है। 200 जोडी, 200 रुपयाला जोडी आहे. ताजा भाई, खराब बिना मच्छी नहीं लाता हूँ। 200 का बाला है। हे सर्व ना गोड्या पाण्याचे मासे आहेत. 200 रुपये। भाई कैसा आहे? 50 का ये है। 200 का एक, 200ला. ये 250 का एक है, ये 200 का है। 250ला आणि 200ला. बघा कोळंबीचे पण सर्व वाटे लागलेत. 100 रुपये. शिंपल्या कशा? शिंपल्या इतना ले जाओ, ये 120 का दो, 120 का दो बस। 120 का 2. हे कैसा आहे? 200। हे 200. तर मंडळी इकडे बघताय आपला जवळा मस्त शिजलेला आहे. थोडासा ना मिक्स करून पुन्हा घेतोय, अल्टून पलटून असं घ्यायचं. पाणी पण सुटलंय बघा खाली. बघा सर्व ना वाटप मिक्स करून झालंय. आता सर्व कोळंबी आपण याच्यामध्ये ऍड करून घेतोय. तर मंडळी इकडे ना आता जवळा पूर्ण रेडी झालाय. हा बघा मस्त सर्व कोथिंबीर वगैरे घालून घेतलंय. छान मस्त रेडी झालेला आहे कांद्यातला पूर्ण. आणि इकडे रस्सा सुद्धा आहे कोळंबीचा. एकदम मस्त आपण वाटपाच्या मसाल्यामध्ये बनवलेला आहे. छान झालंय. चला इकडे आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झालंय ते. एक नंबर झालेला आहे. भारी टेस्ट होतो. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता पावसाळ्याचा सीझन चालू झालेला आहे आणि पावसाळ्याचा सीझन चालू झाला ना की मच्छी मार्केटमध्ये पण ना मच्छी हळूहळू कमी व्हायला चालू होते. आपण मध्ये अधूनमधून बऱ्याचदा मच्छी मार्केटमध्ये गेलो होतो पण एवढी खास फ्रेश मच्छी नव्हती. तर आज बोला जाऊन येऊया, परत एकदा बघून येतो. आता चाललेलो आहोत अंधेरी मच्छी मार्केटमध्ये आणि तिकडे बघूया कोणकोणती मच्छी सध्या आलेली आहे ती. आणि आज संडे आहे तर संडेचा ना स्पेशल आज आपल्या घरी मच्छीचा बेत असणार आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत. बघूया कोणकोणती आपल्याला मच्छी मार्केटमध्ये मच्छी पाहायला मिळते. तर मंडळी आता ना आम्ही निघालोय मार्केटमध्ये जायला. आई पण रेडी झाली आहे, बॅग वगैरे घेतलेली आहे. आणि आई आता जरा मच्छी कमीच झाली आहे ना. आता कशा बोटी आल्या ना हा पावसाळ्याच्या, त्याच्यामुळे मच्छी आता महाग पण भेटते आणि कमी म्हणजे भेटते. मागे पण गेलो होते तेव्हा एवढी नव्हती ना. नाही आता कमीच मच्छीवाले बसतात. तरी पण नाही जास्त भेटत नाही आता. हो तरी पण बघून येऊया आपण काय आलंय ते. जाऊन येते बघून काय भेटली तर आणूया. हो. ठीक आहे चल. हो, चल. हे बघा इकडे पण सर्व बसलेत मच्छीवाले. बघूया काय काय आणलंय ते. बघायला लागतो. फ्रेश वगैरे नसते ना तर चांगली नसते तर घेत नाही. काय आहे? शिंपल्या आहेत. शिंपल्या कशा? शिंपल्या इतना ले जाओ, ये 120 का दो, 120 का दो बस। 120 का 2. 4 ही है, 120ला 2 आहेत. 2 चाहिए हे ना? कैसा आहे मच्छी? 100 का दो ले जाओ, 200 रुपये। हे कैसा आहे? 200। हे 200. बघा इकडे पण भरपूर मच्छी आहे. बसलेत सर्व. इकडे पण आहे पापलेट वगैरे. कसं आहे मावशी पापलेट? 300ला जोडी. आणि हे बांगडे 100ला. 100ला कोळंबी, 200ला. हा कोणता मासा आहे? राणी मासा. कसा मावशी चांगला असतो खायला? काटेरी नसतं. सर्व ना गोड्या पाण्याचे मासे आहेत. 200 रुपये। भाई कैसा आहे? 50 का ये है। 200 का एक, 200ला. ये 250 का एक है, ये 200 का है। 250ला आणि 200ला. हा कोणता आहे? रोहू मासे वाटतं. रोहू काय आहे? हे सब मीठे पाणी काय ना? एक बोल इसका एक गोड्या पाण्याचे सर्व. ये 250 रुपये रे। बघा कोळंबीचे पण सर्व वाटे लागलेत. 100 रुपये. खूप कमी आहे आता टाइमला. महाग देतात भरपूर. मच्छी पण महाग देतात. पावसाची मच्छी कमी नाही. बघा सुरमई वगैरे पण आहे. भाई सुरमई कैसा आहे? 250 का जोड़ी है, 200 का जोड़ी है। 200 जोडी, 200 रुपयाला जोडी आहे. ताजा भाई, खराब बिना मच्छी नहीं लाता हूँ। 200 का बाला है। 200ला पापलेट. इकडे पण पापलेट आहे. भाई पापलेट कैसा आहे? कैसा आहे? 100ला. और लाऊंगी ना। सोडते. इकडे पण बघा हे बघा बसतात. मांजरी बघा केवढ्या आहेत तिकडे. मच्छी मार्केट इथे ना मांजरी भरपूर असतात. तो बघा एक तिकडे काही बघताय बघा. सर्व कटिंग वगैरे चालू आहे इकडे. चला आता निघालोय. मच्छी सर्व घेतलंय. तर मंडळी इकडे बघताय मार्केटमधून आपण मच्छी आणलेली आहे. इकडे जवळा आहे आणि इकडे कोळंबी घेतलेली आहे.
आता हे भरपूर महाग झाले ना मच्छी. हो आता मच्छी कशी भेटतच नाही. कितीला तरी पण कोळंबी घेतले असेल. आज 100 रुपयाला वाटा भेटत, तिथे 200ला वाटा. हो ना. आता 200 रुपयाशिवाय म्हणजे कोलंबीचा वाटाच नाही भेटत. हो. आणि जवळा कितीला घेतलास? जवला पण 100 रुपयाचा आहे. हा जवळपास 50ला एवढा जवळा भेटतो. आता महाग झालाय ना, 100-150 पण घेतात जर संपत आला असला तो तर. पण भेटत नाही. त्याच्यावर पण किती माणसांची नुसती गर्दी. जर लेट जरा झाला तरी जवला भेटत नाही. लाचचा होता तो मला नशिबाने भेटला. आणि फ्रेश होता, कोळणीच्याकडेच होता तर चांगला भेटला आम्हाला. तर ह्या जवळ्याचा काय करणार? सुका बनवणार आहेस ना? सुका बनवते. आणि कोळंबी? हे कोलंबी म्हणजे थपथपीत असं घालते. रस्सा. हो. चला आता ना सर्व साफ वगैरे करून घ्यायचंय, क्लीन करायचंय. जवळाही धुवून घेतलाय ना? धुवून घेतले. कोलंबी साफ करायची आहे. कोळंबी पण ना पूर्ण हे सोगे वगैरे काढून घ्यायचे, साफ करून घ्यायची. तर इकडे ना जवळ्याला फोडणीसाठी या सर्व गोष्टी आपल्याला लागणार आहेत. इकडे ना 1 टोमॅटो कटिंग करून घेतलेला आहे, 2 कांदे इकडे घेतलेत पूर्ण बारीक चिरून, आणि कढीपत्ता घेतलेला आहे. एवढ्याच बेसिक गोष्टी लागणार आहेत फोडणीसाठी. बाकी सर्व मसाले वगैरे लागतील. इथे ना मी तेल घालून घेतलंय. तेल थोडा जास्त घ्यायचा, कारण कसं जवल्यामध्ये ना पाणी जास्त घालायचं नाही, कांद्यामध्येच करायचं. कढीपत्ता घालून घेतलाय. कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. बघताय कांदा आपला ना चांगला परतून झालेला आहे. कांदा थोडा परतून झाला ना की नंतर टमाटर घालायचा. तर टमाटर घालून घेते. टमाटर पण ना चांगला थोडा 2 मिनिटांना परतून घ्यायचा. थोडा ना 1 मिनिटासाठी झाकण लावून घेते, कारण कसं झाकण लावलं पटकन होतं. बघता आपला टमाटर कांदा चांगला परतून झालेला आहे. आता मी मसाला घालून घेते. 2 चमच आपला घरचा लाल, हळद 1 चमच. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा. आणि आता आपल्याला जवला घालायचा आहे. जवलाने इझी कोण पण म्हणजे करू शकतो. नवीन पण लेडीज करू शकते, कारण जवला कसा एकदम साधा सोपा असतो घालायला. नवीन मुली पण म्हणजे जवला घालायला एकदम इझी आहे. सर्वांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला. आपण मेन कांदा जास्तच घेतलाय. ऍक्च्युली जवळा जो आहे ना तो कांद्यामध्येच मस्त होतो. जास्त गोष्टी लागत नाही. कांदा, टोमॅटो आणि कढीपत्ता. मिरची घालू शकता तुम्ही जर हलकासा तिखट हवा असला तर. बाकी नॉर्मल गोष्टी झटपट तुम्ही जवळा बनवू शकता. आपल्याला ना 1 चमच मीठ घालून घ्यायचं आहे. इथे कोकम घेतलेली आहे ती घालून घेते. सर्व व्यवस्थित मिक्स करते. आणि जवल्याला ना पाणी सुटतो. पाणी घालायचे म्हणजे जरूर नाही, त्याचं आपोआप पाणी निघतो म्हणजे शिजल्यावर. हे बघा असं थोडंसं पाणी शिंपडायचं, म्हणजे थोडा कसं ओलसर कसं खायला जरा बरं वाटतं. इकडे सर्व गोष्टी ऍड करून झालेल्या आहेत. आता वरती झाकण लावून आपण शिजायला ठेवतो. तर मंडळी इकडे बघताय आपला जवळा मस्त शिजलेला आहे. थोडासा ना मिक्स करून पुन्हा घेतोय. अलटून पलटून असं घ्यायचं. पाणी पण सुटलंय बघा खाली. पाणी सुटतं त्याला, म्हणून आपण पाणीच नाही घालायचं. पाणी कमीच घालायचं, घातलं तरी नॉर्मल शिंपडून घ्यायचं वरती. मस्त एकदम भारी, कलर पण छान आला. तर इकडे ना आता आपण कोळंबी पण साफ करायला घेतोय बघा. पूर्ण ना डोक्याचा भाग वगैरे आपण साफ करायचा आहे. आणि आतमध्ये ना धागा असतो त्याच्या, पूर्ण साल वगैरे काढून घ्यायचं. शेपटीचा भाग वगैरे सर्व. हा बघा, हा ना आतमध्ये धागा असतो तो पूर्ण काढून घ्यायचा बघा. आणि इकडे पण ना आता काही कोळंब्या साफ करून झालेले ते बघा. एक एक करून आई सर्व क्लीन करून घेते. तर मंडळी इकडे ना आपल्याला कोळंबी रस्सा बनवण्यासाठी या सर्व गोष्टी लागणार आहेत. काय काय घेतलास? इथे ना 1 नारळाची मी अर्धी वाटी घेतली किसून. अच्छा. आणि इथे मुठभर असा कोथिंबीर आहे, ह्याचा आपल्याला वाटप करायचं आहे. आणि इकडे काय काय? इकडे ना फोडणीला घेतलेला आहे 1 टमाटर, 1 कांदा, आला लसूणची पेस्ट आणि कढीपत्ता. अच्छा. मेन आपल्याला हे ना मिक्सरमध्ये पूर्ण बारीक करून घ्यायचंय, पेस्ट बनवायची. इकडे मिक्सरचा भांडा घेतलाय, सर्व गोष्टी ऍड करून घेतोय. ह्याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण घालू शकता जर तुम्हाला हलकासा तिखट हवा असला तर. आम्ही जास्त तिखट खात नाही, त्याच्यामुळे खोबरा आणि कोथिंबीरची पूर्ण मिश्रण बारीक करून घेतोय. थोडं पाणी घालून घेते, म्हणजे कसा मसाला व्यवस्थित होता.
बघा इकडे ना आपला खोबऱ्याचं आणि कोथिंबीरचं सर्व वाटप रेडी झालेलं आहे. बघा कोथिंबीरमुळे ना कलर पण एकदम छान हिरवा आलेला आहे. तर आता इकडे कोळंबी रस्सा बनवायला घेतोय. फोडणीसाठी ना पहिला एक कांदा घालून घेतोय. आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, टोमॅटो घालून घेतोय. तर इकडे बघताय मस्त ना आपली कांदा टोमॅटोची फोडणी देऊन झालेली आहे. याच्यामध्ये आता लाल तिखट मसाला ऍड करून घेतोय 2 चम्मच, 1 चम्मच हळद, थोडंसं पाणी ऍड करून ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व गोष्टी. इकडे ना आता हा सर्व वाटप पण याच्यामध्ये ऍड करून घेतोय. सर्व ना वाटप मिक्स करून झालंय. आता सर्व कोळंबी आपण याच्यामध्ये ऍड करून घेतोय. सर्व व्यवस्थित ना मिक्स करून घेतोय. याच्यामध्ये ना थोडासा पाणी ऍड करून घेतोय. वाटपातच आहे पाणी. अजून पाणी लागणार आहे आपल्याला. रस्सा म्हणजे तिबूल म्हणजे ना मीडियम साईजचा रस्सा बनवायचा आहे. जास्त घट्ट जास्त पातळ पण नाही. तर अजून पाणी ऍड करायला लागेल आपल्याला याच्यामध्ये. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. तर म्हणजे आता ना आपल्या रसाला मस्त एक कड आलेला आहे. थोडासा कळायला ठेवला होता. आता याच्यामध्ये ना सर्व आमसूल घालून घेतोय. आंब्याची उसरी, हलकासा रस्सा मस्तपैकी आंबट आंबट होईल. 1.5 चम्मच मीठ घालून घ्यायचंय. तर पुन्हा ना थोडा टाइम आपल्याला शिजायला ठेवायचंय. तर मंडळी इकडे ना आता जवळा पूर्ण रेडी झाला आहे. बघा मस्त सर्व कोथिंबीर वगैरे घालून घेतलंय. छान मस्त रेडी झालेला आहे कांद्यातला पूर्ण. आणि इकडे रस्सा सुद्धा आहे कोळंबीचा. एकदम मस्त आपण वाटपाच्या मसाल्यामध्ये बनवलेला आहे. छान झालंय. तर इकडे ना आता जेवायलाच बसलोय. इकडे मस्त कोळंबीचा रस्सा घेतलाय, जवळा आणि आज ना खास नाचण्याची भाकरी आहे. आजचा बेत आहे जवळा आणि मस्त कोळंबीचा रस्सा. चला आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झालेला आहे जवळा. एकदम छान दिसतोय कांद्यामधला. बघा चला इकडे आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झालंय ते. एक नंबर झालेला आहे. भारी टेस्ट होतं. एकदम हलकासा रसरशीत आहे आणि एक नंबर झालेला आहे. इकडे ना रसाच होत आहे. रसा पण तुम्हाला टेस्ट करून सांगतो. अप्रतिम झालेला आहे. वाटपाचा मसाला ना भारी झाला. त्याच्यामुळे मेन टेस्ट येते खोबऱ्याची आणि पूर्ण सर्व गोष्टी. तर मंडळी फायनली जेवण खाऊन झालेलं आहे. आज आपण घरी स्पेशल जवळा सुका बनवला होता आणि कोळंबीचा सार बनवला. एकदम ओल्या खोबऱ्यामध्ये बनवून दाखवला तुम्हाला, एकदम कोकणी मालवणी पद्धतीमध्ये. तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज आपण गेलो होतो मच्छी मार्केटमध्ये आणि तिकडून मच्छी खास आणली आणि पूर्ण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये रेसिपी पाहायला मिळाली. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.